पाण्यात पडली ना, आता तर वरून दगड घालायलाच हवा. पांडुरंग विठ्ठल विठ्ठल 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 पांडुरंग. मनोरमाबाई त्या सखूला इथे धाडणार होत्या, पण बाबाजी अजून आली नाही. ती लई वेळ झाला हो. येणार सखू इथं येणार. अरे भल्या भल्या भूतांचे प्रेतात्म्यांचे गाठोडे अशी बांधून या मुठीत ठेवलेली आहेत मी. आणि मग तिची मुरडी जीव अशी कितीशी पळणार आहे. येणार, तिला यावंच लागणार आहे. आणि आज जर ती इथं आली नाही तर त्याची भली मोठी शिक्षा तिच्या सासूला भोगावी लागणार आहे. हा, तुम्ही लय चतुर आहे बाबाजी. त्या मनोरमासारख्या ढालगजबाईला तुम्ही टाचाखाली ठेवली आहे. अहो, मोठ्या मोठ्यांना ती ऐकत नाही. हा मग तुला सांगतो, त्या सखूची अवस्था म्हणजे पंख कापलेल्या पाखरागत झाली बघ. नुसती फडफाड 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 फडफाड. पण बरारी घेण्याचं बळ ना त्या सखूच्या पंखात आहे ना मनोरमेच्या पंखात. तवा घोर नको घेऊ. येणार ती सखू येणार. तिला इथं यावंच लागणार. सखू, हा सखूला वाचवायला पाण्यात उतरला.
सकू इतकं प्रेम आहे याचं सखूवर, मला हे मुळीच आवडलेलं नाही. सकू सकू तुम्ही आलात. सकू हो, आता काही बोलू नकोस, आधी घरी जाऊ. सखू काय खुळेपणा आहे हा? जीव देणार होतीस का? अहो मला माहिती नका नाव ताडू. तुला तुला कुणी सांगितलं हा खुळेपणा करायला? होता येत नाही तर खोल पाण्यात जातेस कशाला ग? अहो नाही हो, ते सकू सकू बस बस. सकू सकू तुम्ही बघू नगस, आधी हे चाटण घे आणि चाटव तिला. घोर घेऊ नगस, येईल शुद्धीवर. आत्ता हुशारी वाटेल बघ. लई नशिबवान आहेस का तुला इतकी गुणाची बायको मिळाली. अरे जरा विचार कर, वय तरी बघ तिचं. इतक्या लहान वयात या मुलीनं किती अन्याय, किती अत्याचार आणि किती सासुरवास सहन करायचा. तिच्या मनावर किती ताण असणार. हा आता होतात छोट्या मोठ्या चुका, पण नवरा म्हणून तू आधार द्याया न ग. अरे मी तर म्हणती ती इतकी लहान आहे का तू बापाच्या मायेनं सांभाळायला हो. चुकलं तर समजावून सांगाय हो. बापासारखी काळजी घ्याया होई. तिला दुखलं खुपलं तर तुझी झोप उडाली पाहिजे, तर बापाचं काळीज म्हणायचं. मी सकोला समजून घेईन. तुमचे खरंच खूप आभार. तुम्ही वेळेवर मला सांगितलं, तुम्ही संकेत दिला म्हणून मी इथे आलो. खरंच खूप आभार तुमचे. हाय अंबाबाईचीच कृपा म्हणायची लेकरा. उदा गाय उदा. सकू उठ. सकू सकू सकू. अहो तुम्ही खरंच आलात? हो. अहो तुम्हाला मी ठेवलेला कागद मिळाला ना? कुठला कागद? नाही काही नाही. अहो ना कागद नाही मिळाला. हे कसं शक्य आहे? सकू तू खूप थकलीस, चल आधी आपल्या घरी चल. चल. अहो नाही, मी घरी नाही येऊ शकत हो. का नाही येऊ शकत? कारण सासूबाईंनी सांगितलंय की नदीवरून माहेरी जायचं नसेल ना तर त्याच नदीत बुडून मर. आई बापाला कुठल्या तरी किल्ल्यात अंधार कोठडीत टाकावं असं वाटतंय का तुला? नाही. सकू काय म्हणायचं काय तुला? काय खुळेपणा चाललाय तुझा? नवरा म्हणून तू आधार द्याया न ग. ती इतकी लहान आहे का तू बापाच्या मायेनं सांभाळायला हो. बापासारखी काळजी घ्याया होई. सकू
आधी आपल्या घरी चल। रमाई किंवा कुणीही तुला काहीही बोलणार नाही, मी आहे ना सोबत, चल। विठुरा, तू किती दयाळू आहेस, माझा सखा आहेस, तू जाऊन ना पाठवलंस ना, म्हणजे आता मला मठात नाही जावं लागणार, तूच केलंस ना हे सगळं। आता बरं वाटतंय मला, तू अशी खुळ्यासारखी हसलीस ना, नेहमी सारखी आहेस याची खात्री होती। चल आता चल। रमाई, आज खऱ्या अर्थानं सोनियाचा दिवस उजाडला। मोठ्या शिताफीनं तू दिगूच्या नकळत त्या सखूला बाबाजींच्या मठात पाठवलंस। पोचली असेल ना एव्हा ना? हो तर झाली आपली सुटका। ती सखू आता तिचं उरलेलं आयुष्य मठाच्या अंधाऱ्या भिंतीत घालवेल। विठ्ठल भक्तीचा मोठा तोरा होता ना, मठाच्या अंधारात आता बस नशिबाचा कोळसा उगाळत। बाबाजी, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण केलं बाबाजी, मनाला शांती मिळाली माझ्या। वहिनी, वहिनी ही काय म्हणते की सखू गेली कायमची मठात गेली? हो, अगदी कायमची। अरे वा, म्हणजे सखू मठात आणि माणिक घरात। रमाई, दिगू, दिगूने हाक मारली का? पण हा तर धरणगावला गेला होता, काय झालं असेल? रमाई, ती इतकी लहान आहे का तू बापाच्या मायेनं सांभाळायला हवं। तिला दुखलं खुपलं तर तुझी झोप उडाली पाहिजे, तर बापाचं काळीज म्हणायचं। ही परत कशी काय आली? परत आली म्हणजे सखूने परत घरी यायला नको होतं का? अशी म्हणजे ही अशी का आली असं म्हणायचं होतं मला। ही काय अशी भिजली आहे का? कळशी भरायची सोडून नदीत डुंबत होती की काय? आणि तू हिला उचलून घेऊन आलास की काय? तुझेही कपडे भिजलेत। सखू आज कृष्णेत बुडत होती। काय पण नाटक आहे दोघींची, जशी सासू तशी सून, नगाला नग आहे अगदी। जरा गप्प बस, काय भानगड आहे ती तरी कळू दे। उडायला काय झालं हिला? सगळे गावकरी काठावरूनच पाणी भरतात, हीच दीड शाणी पाण्यात उतरली असेल खेळायला। काही नाही ग, मी सांगते ना, दिगूची सहानुभूती मिळवण्यासाठी नाटका करतीये। सखू तुझ्यासारखी फायदा तोटा बघून धोरणीपणे वागणारी नाहीये यमुनाताई। निरागस आहे ती, खरं वागणारी। मला एक कळत नाही, तू धरणगावला गेला होतास ना वसुलीसाठी, मग तू कृष्णाकाठी कसा काय गेलास? बघ तरी, मला म्हणतोय पण स्वतः मात्र धोरणीच वागतोय। तुला सांगितलं धरणगावला जातोय, पण प्रत्यक्षात मात्र बायकोच्या मागे मागे गेलास का? मी कुठे गेलो, कसा गेलो, यापेक्षा सखूचा जीव वाचला हे महत्वाचं नाहीये का? की सखू नदीत बुडायला हवी होती तुला? रमाई, हात जोडतो, आता हे शिक्षा प्रकरण बस झालं।
अगं जीव बघ तिचा, ती तरी किती सहन करेल. तू मला वचन दिलंयस, विसरला नाहीस ना? जोवर मला खरे दागिने मिळत नाहीत तोवर ही शिक्षा चालूच राहील. रमाई, मी तुझा मुलगा आहे, बाबाजींचं भक्त आहे. तसंच सखूचा नवरा पण आहेच ना ग. तिचा विचार करणं माझं कर्तव्य नाहीये का? तुम्ही सगळे एकाच बाजूने गोष्टीकडे पाहताय. सखूने आजपर्यंत तू दिलेल्या सगळ्या शिक्षा मुकाट्याने सहन केल्या. तुला कधीही उलट उत्तर केलं नाही. विठ्ठलाच्या विषयातही तिने विनवणीच केली, पण आपण तिच्या जीवाचा, तिच्या लहान वयाचा विचारच करत नाही. आज सगळं असह्य होऊन बहुतेक जीव देत होती ती. या घरची सून असूनही हे असं अंगणात राहणं, एका पायावर बाबाजींच्या मठात प्रसाद पोचवणं, रात्री रानातून एकटीने अग्निदिव्य करणं, किती आणि काय काय सहन करायचं त्या मुलीने. बस झालं आता, पुढे झालं रामाई. तिचा जीव असा हकनाक जाऊ द्यायचा का आपण? तिच्या जीवाचं काही मोलच नाहीये. माझ्यावर आरोप करतोयस? तू काय माझ्याशी युक्तिवाद करायचा अशी गाठच मारून आलायस का? नक्की काय म्हणायचंय काय तुला? रमाई, क्षमा कर मला, पण सखूची शिक्षा थांबवायची नसेल आणि तिला परसदारीच ठेवायचं असेल तर मग मी पण तिच्या बरोबर परसदारीच राहील. चल सखू, मी आहे तुझ्यासोबत. अहो, ही सखू आता पुन्हा एकदा उरावर बसले म्हणजे माणिक प्रकरण पुढे जाणार. ही सखू ना दिसते तेवढी साधी सुधी नाहीये. आपल्या नवऱ्याला सुद्धा पुरता कनवटीला गुंडाळून ठेवला हिने. वहिनी, अहो मनात बोललो काय आणि मोठ्याने बोललो काय एकच आहे ना. पण या एका गोष्टींसाठी आपल्या दोघांचं एक मत आहे. पण वहिनी, खरं सांगू का, डाव हुकला हो. मी बरा हुकू देईन. बाबाजींचा आशीर्वाद असताना या विधवर मुलीसमोर मी चुकेन असं वाटतंय का तुम्हाला? मी नावाची मनोरमा आहे. बाबाजी, बाबाजी, बाबाजी. अय्यो, ती नकटी सखू घरी परत आली हो. ते बाबाजींना ठाऊक आहे. हात नाही लावायचा, पण ही रेषा लहान करून दावायची. अय्यो, त्या हात न लावता लहान
कसं हे असं आतनं लावता दावले की नाही रेषाला करून. अयो बाबाजी ते जाऊ द्या हो. ती सखू तुला काय मी बोलतोय समजत नाही वय. रेषा लहान केली ही मोठी रेषा काढून म्हणजे असं काहीतरी मोठं करायचं. सखू आली हे लहान व्हायला पाहिजे समजलं. अहो एक बोलू का? बोल ना. मला की नाही आता खूप म्हणजे खूप बरं वाटतंय. तुम्ही माझे प्राण वाचवले, माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात, सगळं भरून पावलं. काही विशेष नाही केलं ग सखू, ते माझं कर्तव्यच होतं. हो पण तुम्ही इथे राहणार हे सासूबाईंना आवडलं नाही हो. आणि तुम्हाला पण इथे राहण्याचा त्रास होईल. माझं ऐका ना, तुम्ही ना तुमच्या खोलीतच राहा. आणि मला अंगणात परसदारी राहायची सवय झाली हो. तुझं म्हणणं काहीही असू दे, तुला इथे राहण्याचा त्रास होतोच ना, आणि ते बघण्याचा मला त्रास होतो, म्हणून मी इथेच थांबलो. आणि तू का इतकी संकोचतेस? तुझे आप्पा इथे असते तर असा संकोच वाटला असता का तुला? सखू, नातं वेगळं असलं तरी माया तीच आहे. शिवाई तुम्ही माझं ऐकतच नाही. आणि नको बाबा, पुन्हा मध्येच तू नदीवर गेलीस, पाण्यात उतरलीस तर प्रत्येक वेळी कोण सांगणार मला ते? आणि प्रत्येक वेळी मी कसा धावून येणार? म्हणून इथेच थांबून लक्ष ठेवलेलं बरं. पण तुम्ही इथेच बसणार? हो मग, तू विहिरीत उडी मारायला आलीस तर? काय चाललंय हे? विहीर म्हणजे त्यांच्या गुजगोष्टीचं ठिकाणच झालंय. नऊच चाललीये. गुलू करत खिदळतायत दोघं, आणि ही दात विचकत हसते आणि दिगू तिला साथ देतोय. त्याच्या पेकाटात लातच घालते येऊन. बरं का जाऊ बाई, रवा बेसनचे लाडू करायला घेते आज, आणि चिवडा सुद्धा करते, आणि कानवले मात्र उद्या करते. आपल्या दिगूला आवडतात ना. आपल्याकडे नाहीतरी ना भरपूर फराळ लागतो. आता सुरुवात करायला हवी. सगळं मला एकटीलाच करायचंय ना. दिसभर स्वयंपाक घर सांभाळता, पण 4 वेळा बोलून दाखवता. मी काय करते मग? हा सगळा डोलारा कोण सांभाळतं? देख करा, तुम्ही फराळ करा. चुलीत लाकडं कमी पडली ना तर मी देईन ना माझी हाडं. झालं? काय चाललंय घरात? आणि तुमचं काय चाललंय? सगळीकडे आग थुमसते. आधी माझ्या नवऱ्यानं छळलं, आणि आता मुलगा रक्त पितोय. पण नाही, तुम्ही फराळ करा. बाहेर दिवाळी आहे, पण घरात शिमगा सुरू आहे. फराळ करतायत. हसायला काय तुम्हाला? हसताय काय माझ्याकडे बघून?
बघितलंच नाही महामाया कशी कचा कचा ओरडून गेली माझ्यावर. हे मायलेक आहेत ना, एका क्षणी भांडतील आणि दुसऱ्या क्षणी अगदी एकत्र येतील आणि नंतर जाऊबाई मलाच विचारतील, झाला का तुमचा फराळ? अगो बाई अजून नाही झाला. अगं वच्छे, काय त्यांचं मनावर घेतेस? तुला सांगतो ना, या वेळची दिवाळी ना भूतो ना भविष्यती अशी दणक्यात साजरी होणार आहे बघ. हा, तू कर ना, भरपूर फराळ कर, कडबोळी कर, कानवले कर, लाडू कर. अगं मी आहे ना संपवायला. तुला सांगतो ना, मी पण खाणार आहे आणि तुला पण चवीने भरवणार आहे, कारण या वेळची दिवाळी तशी असणार आहे. रमाई, एवढा कसला आनंद झालाय ग की जीवती हसवतीये तुला, की माझ्या दुर्दैवावर हसतीयस? अरे बापरे, ही महाराणी तिथे पोचली पण. वा 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 वा, बघ बघ बघ. अगं त्या आपल्या 2 गुलामांना चांगली चपकाने फटकारवते ती बघ. रमाई अगं असं का बोलतेस? का म्हणजे करंगळीला गुंडाळून कनवटीला लावलंय ना तुला. अगं माझ्या दिगूला मी माझ्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे मायेची फुंकर घालून वाढवलंय. जो माझ्या वर्तमानाचा भविष्याचा आधार आहे, त्यालाच तू माझ्यापासून तोडलंस. आणि स्वतःच्या मुठीत ठेवलंस. त्याचाच आनंदोत्सव साजरा करतेस का? जाऊबाईंना हे सगळं कसं सुचतं ना? मी सांगतो ना वच्छे, हे उरडणी नेहमीसारखं नाहीये. कशा गेले ते बघितलं ना. मी सांगतो ना, त्यांना या वेळेला खरा त्रास होतोय. खरा त्रास म्हणजे? हेच की आपला मुलगा सुनेने पळवला, आपला मुलगा हातातून गेला, ही सोंग नाहीयेत ना. नाही हो सासूबाई, मी काहीच मुद्दाम केलं नाही. तुम्हाला त्रास होईल असं ठरवून मी कधी वागलीये का? गप्प बस. मोठी धूर्त, चतुर आणि पाताळ यंत्री आहेस तू. सगळ्यांनाच दिसतंय ना. हो, तुम्ही बोलताय ना ते अगदी खरंय. हो, पण दिगूला बोल लावायचे ना. सगळा दोष सुनेचाच का? दिगू तुझ्या तालावर नाचायला लागलाय. वसुली सोडून तुझ्या मागे मागे काय येतोय? तू इथे परस्तारी राहतेस म्हणून इथे काय राहतोय? दिगूचा हात मी तुझ्या हातात दिला तर पहिला वार माझ्यावरच केलास. माझंच घर मोडलंस. मोठ्या श्रीमंतीत ऐश्वर्यात वाढलेला माझा दिगू, त्याला घराबाहेर काढून तू इथं परस्तारी आणलंस. आईपासून तोडून स्वतःच्या दीप्तीला ठेवलंस. मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका आईचा शाप आहे तुला. तुला कधीच सुख मिळणार नाही. तू कधीच सुखी राहणार नाहीस. कधीच तुझं भला होणार नाही. अगं असं का बोलतेस? जय झिंगरोबा. बाबाजी आले. जय झिंगरोबा. जय जिंगरोबा. उद्या नदीवर जाशील ना पाणी आणायला, तेव्हा परत घरी यायचंच नाही. कळशी घेऊन परस्पर बाबाजींच्या मठात जा. बाबाजींच्या मठातच त्याची दासी होऊन तुला राहायचंय ना. सखू इतकी का घाबरली असेल? जे काय असेल ते, पण सखूला इथे एकटं सोडून जाता कामा नये. बाबाजी मला मठात घेऊन जाण्यासाठी आले नसतील ना, पण कसं सांगू आऊंना? सासूबाई
जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. बाबाजी 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 या ना बसा ना, या ना. अरे बापरे, आज काहीतरी वेगळाच अवतार दिसतोय. वच्चे सावध राहा. बाबाजी बाबाजी बसा. बाबाजी मनात एक आणि चेहऱ्यावर एक असला दिखावा नाही चालत आमासनी. बाबाजी जिंगरोबा खपवून घेत नसतो. हे असले खोटे मुखवटे टरा टरा फाडून फेकून देत असतो यो नागोजी. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाबाजी अय्यो खरी आग मीच लावली हो. अहो ऐका ना, बाबाजी आलेत आणि सासूबाई लगेच गेलेत. तुम्हाला पण जायला हवं. तुम्ही घरात असूनही समोर गेला नाही तर बाबाजी रागवतील. का रागवतील? तुला घरात जायला मनाई आहे ना. आणि मी इथे का आलोय, माझा काय उद्देश आहे हे बाबाजींना कळलं असणार. ते सर्व साक्षी आहेत. त्यामुळे मी का सामोरं गेलो नाही हे त्यांना कळेलच. तू नको काळजी करूस.